जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की सेशनप्रमाणे मी तुम्हाला आता शिपाई पदभरती व क्लर्क पदभरतीसाठी काही सेशन घेऊन येणार आहे. ते सेशन डिपेंड असणार आहे प्रिव्हियस जे विद्यार्थी डिस्ट्रिक्ट कोर्ट या पदभरतीनुसार जे शिपाई बनलेले आहेत किंवा जे विद्यार्थी क्लर्क बनलेले आहेत, नागपूर खंडपीठमध्ये जे विद्यार्थी क्लर्क बनलेले आहेत, इतर जे विद्यार्थी असतील आपलेवाले त्यांच्याकडून जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यांच्याशी आपण जी चर्चा केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांच्या अनुभवातून हा व्हिडिओ असणार आहे. एक व्हिडिओ प्रिव्हियस आता जो आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे तो म्हणजे क्लर्क या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही जर क्लर्कसाठी सुद्धा जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तो गो थ्रू करा. मी तो तुम्हाला आय या बटनमध्ये देऊन देणार आहे. तुम्ही तो गो थ्रू करून तुम्ही पाहू शकतात. सेशन 1 आहे की क्लर्कमध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं असणार आहे, क्लर्कमध्ये कसे विभागले जातात आपले मार्क्स. त्याच अनुषंगाने आता सेशन 1 आपलं शिपाई या पदासाठी असणार आहे. तर शिपाई या पदभरतीसाठी जे महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे काय, तर तुमचं मार्क्स तुम्हाला समजलेले आहेत. त्यानंतर फायनल आन्सर की येईल. त्यानंतर मग उच्च न्यायालयामध्ये स्वच्छता चाचणी कशी होते, 10 पैकी कट ऑफ लागतो का, कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखतसाठी जर त्यांना पात्र व्हायचं असेल तर त्यांना काय काय जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी काय गोष्टी अवलंबल्या पाहिजेत, त्या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमार्फत करणार आहेत. तुम्ही विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी घेतलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी वारंवार एक प्रश्न केलेले आहेत, तेच मी प्रश्न घेतलेले आहेत. ते मेल स्वरूपाचे असतील, कमेंट बॉक्समध्ये असतील किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केलेले आहेत त्याच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे. याच्यानंतर सेशन 2 येणार आहे की स्वच्छता चाचणी चाचणी कशी होते, त्यामध्ये टूल्स काय वापरले जातात, त्या संपूर्ण गोष्टीची आपण स्टेप बाय स्टेप चर्चा करणार आहोत. आत्ताच आपला व्हिडिओ असणार आहे की जे तुम्ही क्वेश्चन केलेले आहेत की स्वच्छता चाचणी कशी होते, त्यानंतर जे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्याचे मी मुख्य केंद्रबिंदू तुम्हाला इथं दिसत असेल. तर पहिला क्वेश्चन आहे तुमचा शिपाई पदासाठी फायनल आन्सर की कधी येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की तुमचा स्कोर जो आहे तो तुम्हाला 30 पैकी किती आलेला आहे ते तुम्ही पोलमार्फत सुद्धा मला सांगितलेलं आहे. भरपूर विद्यार्थ्यांना जे आहेत ते 22, 24, 25 अशा स्वरूपाचे मार्क्स येत आहेत. स्वच्छता चाचणी कशी होते त्या अनुषंगाने मी आता तुम्हाला पुढचं जे आहे ते अपडेट. लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो की स्वच्छता चाचणी कशी होते, 10 पैकी मार्क्स कसे विभागले जातात, मुलाखत पात्र होण्यासाठी काय करावं, 17, 18, 19, 20 असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना 17, 18, 19, 20 मार्क मिळाले आहेत त्यांना सुचत नाही आहे की आमचं सिलेक्शन होईल किंवा नाही. तर मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगणार आहे की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा नाही. स्वच्छता चाचणी कुठे होईल असा सुद्धा विद्यार्थ्यांचा वारंवार प्रश्न येत आहे. या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन या बटनवर मला रिक्वेस्ट पाठवा. मला विद्यार्थी जेन्युइन वाटला तर मी त्याला नक्कीच ॲक्सेप्ट करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाचं काय, तर शिपाई पदासाठी फायनल आन्सर की कधी येईल. तुम्हाला माहितीच आहे तुमचा स्कोर तुमच्यापर्यंत आलेला आहे. काही विद्यार्थ्यांचे डिलीट झालेले क्वेश्चन आहेत, त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले असतील, ऑब्जेक्शनचे मार्क जे आहेत ते तुम्हाला मिळतील किंवा नाही ते फायनल की आन्सर की नंतर आपल्याला समजणार आहे. मग बॅच 1, बॅच 2 अशा पद्धतीने जे आहेत ते तुमचे शिपाईचे पेपर जे आहेत ते झालेले आहेत. बॅच 1मध्ये काही विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे, बॅच 2मध्ये काही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे. तो डिस्प्यूट तुम्हाला माहिती असेल, त्या डिस्प्यूटमध्ये मी आता जात नाही. तर फायनल आन्सर कीसुद्धा तुमची लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर स्वच्छता चाचणी कशी होते. मग आता विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे, तर तुमचा स्कोर चांगला असेल 30 पैकी आणि तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुमचं संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या तुमचं स्वच्छता चाचणी आपण त्याला म्हणतो किंवा हायकोर्ट त्याला ॲक्टिवनेस चाचणी असे सुद्धा म्हणतात की तुमची ॲक्टिवनेसपणा किती आहे. शिपाई पदासाठी जे विद्यार्थी आलेले आहेत, बहुतांश विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटणार नाही की बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते हायर क्वालिफाईड विद्यार्थी आहेत, एज्युकेशन त्यांचं चांगलं आहे. काही विद्यार्थ्यांनी LLB असून त्यांनी शिपाई पद भरतं किंवा क्लर्क या असे दोघंही फॉर्म जे आहेत त्यांनी भरलेले आहेत. म्हणजे तुमचं जे कॉम्पिटिशन असणार आहे ते स्वच्छता चाचणीवर अगदी महत्त्वाचं म्हणजे काय, तर स्वच्छता चाचणी जे विद्यार्थी व्यवस्थित करतील त्यांनाच इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित मार्क्स देऊन त्यांचं सिलेक्शन होणार आहे. आता टप्पा तुमचा जो असणार आहे तो स्वच्छता चाचणी असणार आहे. तर स्वच्छता चाचणी कशी होते तर तुम्हाला मी एक छोटासा आढावा देतो. ते म्हणजे काय, तर तुम्हाला जे हायकोर्टचं प्रीमाइस आहे किंवा हायकोर्टचं जे संपूर्ण एरिया आहे ते तुम्हाला बोलवलं जाईल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. बहुतांश वेळेस डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला बोलवू शकतात ते, किंवा हायकोर्टमध्ये तुम्हाला बोलवू शकतात जिथं तुमची नियुक्ती होणार आहे तिथं.
तर त्या हायकोर्टच्या सबऑर्डिनेटमध्ये कोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला बोलवू शकतात. मग कारण तुम्ही म्हणू शकतात की सर सरांनी तर हायकोर्ट सांगितलं होतं, तर मला आता इथं डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये बोलवलं, मला आता बांद्र्याच्या कोर्टमध्ये बोलवलं. म्हणजे असे तुमचे जे क्वेश्चन असणार आहे त्याचा आन्सर मी ते देऊन देतो. ते म्हणजे काय, तर तुम्हाला हायकोर्टच्या सबऑर्डिनेट कोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला बोलवू शकतात. परंतु प्रामुख्याने एक डोक्यात ठेवा, ते म्हणजे काय, तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल, समजा छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला औरंगाबाद या हायकोर्टमध्ये बोलवतील. तुम्ही जर नागपूरमध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला नागपूरमध्ये बोलवतील. तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तिथं प्रिन्सिपल सीट बॉम्बे इथे तुम्हाला बोलवलं जाईल. त्यानंतर मग बोलवल्या गेल्यानंतर तुमचे जे ग्रुप्स आहेत, जे 5-5चे किंवा 10-10चे किंवा 15-15चे असे तुमचे ग्रुप्स केले जातील. तुमच्या हॉल तिकीटनुसार तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं जे हॉल तिकीट आहे त्यानुसार जितके विद्यार्थी पास आहे त्या विद्यार्थ्यांनुसार तुमचे ग्रुप्स केले जातील. मग ग्रुप्स केल्या गेल्यानंतर तुम्हाला एक चेस नंबर मिळेल. तो चेस नंबर असतो तुम्हाला तिथंच अवेलेबल होईल. तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक केले जातील की तुम्हीच तो विद्यार्थी आहात किंवा नाही. त्यानंतर तुम्हाला एका रांगेत बसवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला चेस नंबर जो आहे तो ऑफर केला जाईल. त्या चेस नंबर ऑफर केल्यानंतर तुमचा जो ग्रुप आहे, आता तुमचा ग्रुप कुठे पाठवायचं ते पदाधिकारी ठरवतील. त्यानंतर तुमच्या ग्रुपला कुठला जज असेल किंवा कुठला पदाधिकारी तुम्हाला ऑब्झर्व करेल, मार्क्स देईल, तो तुमच्यावर हेड असेल. त्या पद्धतीने तुम्हाला एक बिल्डिंगमध्ये, आता बिल्डिंग असेल तुमची प्रिन्सिपल सीटची किंवा नागपूरची किंवा औरंगाबादची, तर त्यामध्ये तुम्हाला काही विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये बोलवतील. काही विद्यार्थ्यांना मोस्ट ऑफ जे सकाळची शिफ्ट असते त्यांना ग्राउंडमध्ये किंवा लायब्ररी असेल किंवा जे चेंबर असतात तिथं सकाळच्या शिफ्टच्या मुलांना घेऊन जातात प्रामुख्याने. म्हणजे आत्ताचे जे आपले जे विद्यार्थी आहेत, जे सकाळच्या म्हणजे त्यांचा सकाळी नंबर लागला किंवा जे विद्यार्थी सकाळमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये होते किंवा शिफ्ट नाही म्हणता ज्यांचा रोल नंबर पहिले आला, त्या विद्यार्थ्यांना अशा स्वरूपाचं त्यांना कामकाज करण्यासाठी दिलं गेलं. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हे सुद्धा मायनर गोष्टी आहेत, त्यासुद्धा तुम्हाला व्यवस्थित पुढे कामात येऊ शकतात. मग तुम्हाला बोलवलं गेल्यानंतर तुमचा जो पूर्ण ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला कुठला टूल येईल किंवा तुम्हाला टूल उचलले झाले, म्हणजे एक झाडू असेल, तुमचा केरकचरा साफ करण्याचा जो मोठा झाडू असेल, त्यानंतर तुमच्याकडे बादली असेल, बकेट असेल, नंतर लागणारे टूल्स आहेत तुमच्याकडे. त्यानंतर जे स्वच्छता करण्यासाठी जे आपण टूल्स वापरतो ते टूल्स तुम्हाला तिथून कॅरी करावे लागतील, स्वतः कॅरी करावे लागतील की मला हे द्या, मला ते द्या, कारण ते टूल्स पडलेले असतील. मग ते टूल्समधून तुम्हाला ते कॅरी करावे लागतील. मग विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, तर मास्क आणि ग्लव्स, म्हणजे जे तुमच्या हाताचे जे पंजे असतात ते तुम्ही व्यवस्थित प्रथम तेच उचलायचे. कारण आपण घाईगडबडीत काय करतो, आपल्याला फक्त कामकाज करायचं आहे म्हणून आपण कामकाज व्यवस्थित स्वच्छता चापल्या चाचणी करून टाकू, आपल्याला मार्क मिळतील. अशा स्वरूपाचं जर तुमचं नेचर असेल तर त्याला तुम्ही चेंज करा. महत्त्वाचं म्हणजे काय, तर अगोदर तुम्ही स्वतःची प्रिकॉशन घ्या. प्रिकॉशन म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः त्या कामकाज करण्यासाठी व्यवस्थित तयार व्हा. तयार झाल्यानंतर तुम्ही टूल्स उचला. टूल्स उचलल्यानंतर तुम्हाला जे डिपार्टमेंट दिलं जाईल साफ करण्यासाठी किंवा ते स्वच्छ करण्यासाठी, तिथं गेल्यानंतर तुमचा जो चेस नंबर आहे तुमच्या पाठीवर, त्या चेस नंबरनुसार तुमचं ऑब्झर्वेशन होतं आणि त्या ऑब्झर्वेशननुसार तुम्हाला 10 पैकी मार्क्स दिले जातात. कुठला विद्यार्थी हळू काम करतोय, कुठला विद्यार्थी म्हणजे आता काम करताना तुम्ही एकमेकांशी बोलायचं नाही. जे तुमच्या ग्रुपमध्ये असतील त्यांना बोलायचं नाही. फक्त बोलायचं असेल तर तुम्हाला काही टूल्स पाहिजे असतील किंवा त्याला तिकडे जर समजा 2 विद्यार्थ्यांचं काम आहे, समजा एखादा मोठा टेबल असेल आणि 2 विद्यार्थी ती जर उचलत असतील, तर उचलताना समोरचा विद्यार्थी जो आपला पार्टनर असणार आहे किंवा तुम्ही उचलून त्याला बाजूला ठेवायचं असं जर तुम्हाला डायरेक्शन दिलं गेलं तर तुम्हाला मार्क कसे मिळतील, कारण तुम्ही 2 विद्यार्थी असणार आहात. तर ते करताना तुम्ही त्या विद्यार्थ्याशी व्यवस्थित संभाषण करून तो टूल बाजूला करताना, जो असेल तुमचा मोठा स्टूल असेल किंवा मोठा टेबल असेल, त्याला बाजू करताना तुम्हाला मार्क कसे चांगले मिळतील या अनुषंगाने तुम्ही ते व्यवस्थित काम करायचं आहे. मग आता 2 विद्यार्थी असणार आहेत तर टूल तर एक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्या विद्यार्थ्याला बोलाल की आपल्याला हा टूल इकडून तिकडे घेऊन जायचा आहे, तेव्हा संभाषण करताना तुमचे जे शब्द असतील आदरपूर्वक असले पाहिजे. हे सुद्धा बारीक ऑब्झर्वेशन जे आहे ते हायकोर्टमध्ये होत असतं. म्हणजे तुमचं संभाषण जे आहे त्या समोरचा तुमचा जो पार्टनर असणार आहे त्याच्याशी आदरपूर्वक असलं पाहिजे की आहो काहो करून तुम्ही तिथं त्यांच्यासोबत बोलायचं आहे. नाहीतर विद्यार्थी मित्रांना सवय असते अरे तुरे करण्याची
हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. भरपूर विद्यार्थ्यांची इथे सुद्धा मार्क गेलेले आहेत. जे साफसफाई करतात, व्यवस्थित साफसफाई करून ज्यांना जो टास्क दिलेला असतो, समजा तुम्हाला आता 2, 3, 4 विद्यार्थ्यांना एखादा रूम साफ करायला दिला आणि प्रामुख्याने एखाद्या विद्यार्थ्याला समजा पंखा साफ करायला दिला आणि त्याचा हात जर तिथे पोहोचत नसेल, तर तो काम करण्याची टेक्निक्स काय वापरतो किंवा त्याचं डोकं वापरून तो कसं करतो, असं स्वरूपाचं ऑब्झर्वेशनसुद्धा हायकोर्टमध्ये होत असतं. त्यानंतर खिडक्या साफ करायच्या असतील, अगोदर तुम्ही काय साफ केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो रूम स्वच्छ करायचा असेल. आता समजा एक उदाहरण देतो मी तुम्हाला. डिस्ट्रिक्ट कोर्टच्या विद्यार्थ्यांना एक रूम दिला होता, त्यांना साफ करायचं होतं. तर तो रूम जेव्हा त्यांना साफ करायला दिलं, तर ते विद्यार्थी जे आहेत ते त्या रूममध्ये गेले. आता 10 विद्यार्थी ते रूममध्ये गेले. त्यानंतर त्या रूमची जी अवस्था होती ती खूप घाण होती. आता तो रूममध्ये गेल्यानंतर विद्यार्थी जे आहेत ते 10 विद्यार्थी गेले, वेगवेगळे टूल्स घेऊन गेले. आता तुम्हाला माहिती की वरची जी तुमचे पूर्ण जाडं असेल, घाण असेल, ती अगोदर जर तुम्ही साफ केली तर ती खाली पडणार आहे. ती खाली पडल्यानंतरच मग तुम्ही खालचं जे आहे ते व्यवस्थित साफ करू शकतात. खिडक्या वगैरे असेल त्याची धूळ तुमची खाली पडणार आहे. तर काही विद्यार्थ्यांनी खालचं साफ करायला घेतलं, म्हणजे ग्राउंड साफ करायला घेतलं, मात्र जे वरती आहे, जो टॉप आहे, जो स्लॅब आहे, त्याला साफ करायचं सोडून दिलं. मग त्या विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळाले. काही विद्यार्थी आल्यानंतर वरचं टॉप, खिडक्या अशा स्वरूपाने म्हणजे अशा स्वरूपाने स्वच्छता करायला गेले. तर ऑब्झर्वेशन जे असतं, ते ऑब्झर्वेशन जे आहे ते जजचं असतं. कारण तुम्हाला 30 मिनटं ते 25 मिनटंच काम करावं लागतं. स्वच्छता किंवा तुम्हाला स्वच्छता करावी लागते 20-25 मिनटं. जास्त बोलत आहे मी, 10-15 मिनटं असू शकतात. पण मोस्ट ऑफ करून 20-25 मिनटं तुम्हाला काम तिथं करावं लागतं किंवा तिथं तुमचं ऑब्झर्वेशन होत असतं. मग आता ऑब्झर्वेशनमध्ये एवढ्याशा कमी वेळात तुमचं ऑब्झर्वेशन, तुम्हाला मार्क जर चांगले मिळवायचे असतील तर तुम्हाला तेवढं ॲक्टिवनेसपणा तुम्हाला तिथं दाखवावाच लागेल. तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथे मार्क मिळणार आहे. बहुतांश विद्यार्थी ॲक्टिवनेसपणा दाखवत नाही, फक्त ते काम करण्याच्या स्वरूपाने तिथे गेलेले असतात. परंतु त्यांना तिथं पुढच्या टप्प्यासाठी क्वालिफाय न होण्याचे कारण म्हणजे काय, तर त्यांचा ॲक्टिवनेसपणा ते जजसमोर दाखवत नाही. तुम्हाला आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर इम्प्रेसिव्ह जजला कसं इम्प्रेस करायचं. कारण बघा 20 ते 25 मिनटं तुमच्याकडे आहेत, मोस्ट ऑफ करून 15 ते 20 मिनटं तुमच्याकडे आहेत असं आपण पकडूयात. तर 15 ते 20 मिनटात त्या जजनी आपल्यावर नजर असली पाहिजे. स्वच्छता करायची तुम्हाला फक्त, आणि ती स्वच्छता करताना ॲक्टिवनेस कसा असेल तुमच्यामध्ये चपळता कशी असेल, तुम्ही फास्टली मूव्ह कसे होतात, तुम्ही लवकरात लवकर काम कसे करतात, अशा स्वरूपाने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला 10 पैकी 6, 7, 8 अशा स्वरूपाचे मार्क मिळू शकतात. मग मुलाखती पात्र होण्यासाठी स्वच्छता चापल्य चाचणी महत्त्वाची आहे. काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क असून ते स्वच्छता चापल्य चाचणीत जर फेल झाले तर त्यांना पुढील मुलाखतीसाठी पात्र होऊ येणार नाही. काही विद्यार्थ्यांना कमी मार्क असले पण स्वच्छता चापल्य चाचणी त्यांची चांगली गेली, त्यांना मुलाखतीसाठी समजा जर वेळ मिळाला किंवा त्यांना जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ते मुलाखतीसाठी पात्र होऊ शकतात. आता 17, 18, 19, 20 असे जे मार्क आहेत, तर तुम्ही काय करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सध्या जे महत्त्वाचं आहे की स्वच्छता चापल्य चाचणीमध्ये तुम्हाला कुठले रॉकेट सायन्स येणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा. परंतु ॲक्टिवनेसपणा, तुमचं बोलणं, तुमचं संभाषण आदरपूर्वक असलं पाहिजे, जेणेकरून जर 17, 18, 19, 20वाल्या विद्यार्थ्यांना जर बोलवलं गेलं तर त्यांनाही तिथं कुठल्या प्रकारची अडचण येऊ शकणार नाही. अशा स्वरूपाचं तुम्ही तुमचा माइंडसेट करा. जर समजा तुम्हाला बोलवलंच तर तुम्ही तो माइंडसेट सेट करूनच जायचा आहे. मोस्ट ऑफ करून 20+ कट ऑफ लागू शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे 20वर असणारे जे विद्यार्थी आहेत ते थोडे सेफ झोनमध्ये किंवा ते काठावर असू शकतात. परंतु माझं असं म्हणणं नाही की 17, 18, 19वाले विद्यार्थ्यांना बोलवणारच नाही. कारण संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या कट ऑफवर डिपेंड असणार आहे. विद्यार्थ्यांना गेलेला पेपर सोपा स्वरूपाचा पेपर होता असं संपूर्ण गोष्टी सांगत आहे. परंतु विद्यार्थ्यांना ॲक्च्युली मार्क्स किती मिळतात, त्यानंतर किती विद्यार्थ्यांचा स्कोर जास्त असतो, त्यानंतर किती डिलीट झालेले क्वेश्चन आहेत, रेशोमध्ये कसे बोलवले जातात, म्हणून 17, 18, 19वाल्या विद्यार्थ्यांनी होप्स सोडायचे नाही आहेत. स्वच्छता चाचणी कुठे होईल तुम्हाला अगोदरच मी व्यवस्थित क्लिअर करून दिलं की तुमच्या त्या हायकोर्टच्या प्रिमाइसमध्ये तुमचं जे आहे ते स्वच्छता चाचणी होणार आहे. अशा स्वरूपाचे जर तुमच्याकडे काही महत्त्वाचे क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला ते क्वेश्चनचं आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, जेणेकरून मी ते सुद्धा आन्सर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आता पुढच्या जो आपला सेशन असणार आहे 2,
त्यामध्ये मी तुम्हाला टूल्सच्या काही इन्फॉर्मेशन देणार आहे की तुम्ही काय सिली मिस्टेक करतात. काही विद्यार्थ्यांनी कशी सिली मिस्टेक केली म्हणून त्यांना इंटरव्ह्यूपर्यंत जाता आलं नाही आणि काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असूनसुद्धा ते स्वच्छता चाचपल्या चाचणीत गेले, त्यानंतर इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूमध्ये बाद झाले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते, ते स्वच्छता चाचपल्या चाचणीत पास झाले, इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा पास झाले आणि आता ते रुजू आहेत. तर संपूर्ण विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुमच्यासोबत पुढच्या सेशनमध्ये शेअर करणार आहे. चला विद्यार्थ्यांना आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.